नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण अद्रक अपडेट या ठिकाणी घेणार आहोत की रोजच्या कंडिशननुसार म्हणजे रोजचे बाजार हे आज काय असणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कालपासून अद्रक बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा तेजीचं संकेत आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, जे की 4 दिवस अगोदर आपले बाजार थोडेसे रिवर्स झाले होते. त्याचं कारण देखील आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की मालाचा अत्याधिक पुरवठा हा झाल्यामुळे भांड्यांमध्ये त्या स्वरूपाचा पुरवठा हा थोडासा जास्त झाल्यामुळे थोडेसे भाव उतरले होते, पण पुन्हा एकदा ते भाव सुधारले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर आता आपल्याला आपल्या भागामधील झालेले सौदे आणि जे होणारे सौदे आहे किंवा संभाव्य भाव काय असणार आहे आजचे, ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत. मित्रांनो, आज दिनांक आहे 13 मे 2026 आणि 13 मेला काय भाव असणार आहे तर आजचे बाजार आहे 60 रुपयापासून सुरू होतात. मित्रांनो, 58 रुपये 60 रुपये सर्वसाधारण बाजार आहे आणि 62 रुपये हा सुपर क्वालिटीच्या अद्रकची खरेदी ही आजची असणार आहे. सर्वसाधारण भाव देखील आपण तुम्हाला सांगितले, कारण प्रत्येक माल हा जरी असला तरी सुपर अद्रक आणि सर्वसाधारण अद्रक, सर्वसाधारण दर, सुपर दर यामध्ये फरक असतो. त्यामुळे आपण आपला ज्या रेंजमध्ये आपले पीक बसतं त्या रेंजमध्ये आपण सौदे करायला काही हरकत नाही. तर आजचे सौदे हे 62 रुपयांपर्यंत, 60 रुपयापासून 62 रुपयांपर्यंतचे सौदे हे आज होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि टोळ डागी हे 15 रुपये ते 22 रुपये, 22 रुपयांपर्यंतची डागी मालाची खरेदी ही आपल्याला होताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर सांगायचं एकच आहे की प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. पावसाळा हा जवळ येत आला आहे आणि अद्रकीचे भाव जरी वाढत असले तरी अद्रक पिकाचं वजन जर्मिनेशनमुळे जेव्हा कोंबं येतात त्यामुळे अद्रक पिकाचं वजन हे हलकं भरत असतं. त्यामुळे आपण स्वतः निर्णय घ्या आपल्या पुढच्या कामासाठी. जर आपल्याला जमीन तयार करणे, पावसाळ्यामध्ये जर तुमची अद्रक त्या ठिकाणाहून निघू शकत नसेल तर त्या ठिकाणची अद्रक देऊन टाकणे, या बऱ्याच गोष्टी यामध्ये अवलंबून असतात. कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर शेतातील माल काढायला खूप अडचणी येतात. त्यामुळे आपण व्यवस्थितरित्या काळजी घेऊन आणि योग्य दरामध्ये अद्रक देणे ही गरजेची ठरते. अद्रक बाजारामध्ये स्थिरता म्हणजे तेजीची स्थिरता ही आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पुढचे भाव आपण जे चालू राहणार आहे तर ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवणारच आहोत. शेतकऱ्यांना एकच सांगतो, जर तुमच्याकडे क्षेत्रफळ जास्त असेल तर थोडं आता द्या, थोडं नंतर द्या, पण आपल्या अद्रकीचे पैसे करून घ्या, एवढी एक गोष्ट सांगतो. कारण मित्रांनो, पुन्हा ही संधी येत नाही. मागच 2 दिवसापूर्वी मंदी आली होती, तर मंदी आल्यामुळे आपले शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडायला सुरुवात झाली होती. पण पुन्हा मंदीचं सावट कमी होऊन पुन्हा एकदा तेजीमध्ये त्याचं रूपांतर झालं. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी साधून आली आहे. तर त्या संधीचं सोनं करून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. तसेच आपण जर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.